शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मागील बाजूस असलेल्या काकडी शिवारात आज पहाटेच्या सुमारास घडलेल्या दुहेरी हत्याकांडामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे। अज्ञात हल्लेखोरांनी भोसले यांच्या वस्तीवर घात केलेल्या हल्ल्यात कृष्णा साहेबराव भोसले वय अंदाजे 35 आणि त्यांचे वडील साहेबराव भोसले यांची निर्गुण हत्या करण्यात आली आहे। या हल्ल्यात सारखाबाई भोसले गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर प्रवरा ग्रामीण रुग्णालय लोणी येथे उपचार सुरू आहेत। हल्लेखोरांनी घरात प्रवेश करत अचानकच हल्ला केला। या घटनेत गाईजाबाई या वृद्ध महिला बचावल्या असून त्यांना ऐकू आणि दिसत नसल्यामुळे हल्लेखोरांच्या लक्षात आले नाहीत अशी माहिती मिळत आहे। घटनेची माहिती सकाळी डेअरी चालकाच्या संशयावरून समोर आली आहे। सकाळी नेहमीप्रमाणे दूध घेण्यासाठी कोणीच न आल्याने डेअरी चालकाने शेजारील शेतकऱ्याशी संपर्क साधला। त्या शेतकऱ्यानं भोसले यांच्या घरी जाऊन पाहणी केल्यावर ही धक्कादायक घटना उघडकीस आली। घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत तपासाला गती दिली आहे। आरोपी दुचाकीवरून फरार झाल्याची प्राथमिक माहिती असून खुनाचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे। पोलिसांकडून परिसरात कसून शोध मोहीम सुरू असून या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट। वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट, प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे, रहिवाशांसाठी अनुकूल, शिर्डी नांदुर्गे शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत, प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता। तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा। बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99 21 21 95 61, श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 97 67 06 66 85।